नाही येत आप. रंगीबेरंगी गोळ्यांनी कमाल केली. आत इंद्रधनुष्य तयार झालं असेल. गर्लफ्रेंड आहे. तुला सहन करणं सोपं नाहीये. नाहीये. तुझा आहे. होता सेम तुझ्यासारखा. क्रूर. मग काय सेम ओल्ड क्लिशे. आमचं वेगळं तुमचं वेगळं. आमचं जग तुमचं जग यु नो. मला अजूनही कळत नाही की इथली लोक एवढे कमी पैशात कशी जगतात. जगतात तर जगतात, खुश असतात बऱ्यापैकी. खुश असण्याचा आणि पैशाचा काय संबंध? ऑब्व्हियसली आहे. मी लोकांच्या पायामध्ये बूट घालून 4,000 रुपये कमवतो. त्यानंतर मला असं वाटतं की जरा बरं आयुष्य जगावं, त्यामुळे एक एअर कूलर विकत घेतो. दुसऱ्या दिवशी आजारी. इथे जगायचं असेल तर आजारी पडायचं नाही. विश्वास असताना तर 200 रुपयात काम झालं असतं, पण नव्हता ना. कसा ठेवणार विश्वास? कशा होत्या ते गोळ्या? हिरव्या, निळ्या, काळ्या, पांढऱ्या, लाल. अरे आम्ही असेच बरे होतो, गोळ्यांनी नाहीतर विश्वासाने. अप्रतिम. ए बाय द वे, ते डॉक्टरचे 200 रुपये कोणी दिले? घेतले नसतील किंवा दिले असतील कोणीतरी गोळा करून. इथे असंच असतं. आणि त्या दिवशी तू नाही का आबांच्या मैताचं सामान आणलंस, भिशी समज. मी कॉलेजमध्ये असताना ना माझी पॉकेट मनी 12,000 रुपये होती आणि आता 4,000. खूप कमी असतात 4,000 रुपये. माझा स्टायपेंड 3,000 रुपये. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. आय एम सॉरी. हे बघ, तुला ना मुळात माझा मुद्दाच कळत नाही. एक मिनिट. मुद्दा एवढाच आहे. कंटेंटमेंट इज नॅचरल वेल्थ, लक्झरी इज आर्टिफिशियल पॉवर्टी. अरे कसली लक्झरी? सध्या तरी थोडी भाजी एक्स्ट्रा दिलीस तर तीच काय ती लक्झरी? आणते. प्रॉन्स फ्राय करणार का?